जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. प्रशासकीय अनास्थेमुळे जळगाव जामोद जलमय. राणी पार्कमध्ये हाहाकार. BSNL जवळील पूल वाहून विद्यार्थी व नागरिकांचा जीव धोक्यात. जळगाव जामोद प्रतिनिधी. 30 आणि 31 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यात नद्या नाल्यांना भीषण पूर येऊन हाहाकार उडाला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. तसेच सोयाबीन, कापूस व तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेती खरडून गेली आहे. या आपत्तीग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत व सानुग्रह निधी द्यावा अशी मागणी केली जात आहे. विशेष जळगाव उन्नती न्यूजच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष. परिणामी BSNL ऑफिसजवळील पूल गेला वाहून. या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे आणि दूरदृष्टीच्या अभावाचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. जळगाव जामोद शहरातील बऱ्याच भागात घराघरात पाणी शिरले होते. राणी पार्कमधील नाल्याजवळील अनेक घरात 4-4 फूट पाणी साचल्याने संसाराचा चिखल झाला. यात सर्वाधिक नुकसान BSNL ऑफिसजवळील नाल्याचा पूल प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने झाले. गंभीर बाब अशी की कोर्टाजवळ याच नाल्यावर उन्हाळ्यात नवीन उंच पूल बांधण्यात आला. तेव्हाच जळगाव उन्नती न्यूजने सातत्याने बातम्या प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते की BSNL ऑफिसजवळील हा पूल देखील नवीन, उंच आणि रुंद बांधण्यात यावा. मात्र प्रशासनाने या इशाऱ्याची कोणतीही दखल घेतली नाही. आज जर हा पूल उंच आणि रुंद बांधला असता तर तो तुटला नसता आणि परिसरातील घरात एवढे पाणी शिरून नुकसान झाले नसते. प्रशासकीय अनास्थेचा हा मोठा फटका नागरिकांना बसला असून आता तरी शासन यातून धडा घेणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वात गंभीर आणि भयानक बाब अशी की BSNL ऑफिसच्या अगदी जवळ शाळा आणि कॉलेज आहेत. दररोज शेकडो विद्यार्थी याच रस्त्यावरून ये-जा करतात. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी व आणण्यासाठी रिक्षा, ऑटो आणि इतर मोठी वाहने याच पुलावरून प्रवास करतात. आज हा पूल वाहून गेल्यामुळे रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. भविष्यात एखादा विद्यार्थी किंवा वाहन या खड्ड्यात अथवा प्रवाहात वाहून जाऊन मोठी दुर्घटना घडली किंवा कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? प्रशासनाच्या या बेफिकीर आणि आंधळ्या कारभारामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे. प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे होऊन या पुलाचे काम तातडीने आणि सुरक्षितरित्या पूर्ण करावे, अन्यथा पालकांचा आणि नागरिकांचा तीव्र आक्रोश उफाळून येईल.